पहिला षटक. हो 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 वर बॉल सुरेख सुरुवात केली जाते. यावेळेस स्लोअर वन जी अविनाश जाधवची शैली आहे, वेगवान गोलंदाजीसाठी त्याला ओळखलं जातं. यावेळेस मात्र राऊंड द विकेट मारा करतोय. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील तुम्ही बघितलं असेल की राऊंड द विकेट मारा केला जातोय, अँगल बनवलं जातंय. जास्तीत जास्त खेळाडू हे राऊंड द विकेट मारा केला करताय. आज देखील अविनाश मात्र पहिला चेंडू सुरेख गोलंदाजी. हो यावेळेस स्लोअर वन मिस टाइम स्ट्रोक. हवेत चेंडू, खेळाडू चेंडूच्या खाली येतोय. पहिला धक्का स्पार्टन संघाला आणि अविनाश जाधवला ज्या विश्वासाने गोलंदाजी दिली होती महेश डावरे यांनी, ते विश्वास मात्र सार्थ ठरवत असताना अविनाश जाधव एक अभूतपूर्व यश मिळवून देत असताना अविनाश. तुम्ही बघत असाल तर गतीमध्ये मात्र बदल केलाय. गोलंदाजीच्या ऍक्शन मध्ये देखील निश्चितच अविनाश जाधवच्या बदल केलेला दिसतोय. सरळ हातने हाय आर्म गोलंदाजी तुम्ही म्हणू शकता, ज्या पद्धतीने त्याचा हात वर वरून येतोय. निश्चितच एक चांगलं लक्षण अविनाशसाठी असेल की पुढच्या अनेक ओपन टुर्नामेंट मध्ये देखील तुम्ही त्यांना बघू शकता याच पद्धतीने गोलंदाजी करत असताना. केबल दिली तीच शॉट आहे मला त्याने मागे दिली आपल्याला रे. बरोबर रे चेक केलं. लाईट घेतली पण ते हे नाही ना रे. तुम्ही ऑनलाईन तुम्ही होते ना. हो कॅमेरामॅन चा गया. हो पिंटू भाऊ चा गया. घे तू घे ना. याला बर का आवाज कट होतोय आणि भाऊ परत करा. पुढे जा. साग्या ए साग्या अरे तुला थोडं थांबायचं ना. स्लो फेकू राहिला तो. एकदा जोडतो. मी आज हा येणार आहे. चहा पिऊ. उशीर आहे ना 7:30. हा ना ते मी काढून ठेवलं म्हणजे नको शॉर्ट व्हायला. आम्ही आलो पाहिलं ते बटन हात ना बटन हात टाकलं. सात आता दोन काढले. बॅट्समॅन निलेश हो हो रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो. एज आणि चेंडू सरळ थर्ड मॅन घोषित एरियामध्ये डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. सलग 2 चेंडूवर
दुहेरी धाव वसूल केली जाते. धाव संख्या धावफलकावर धावा लागताय. एक गडी बाद. 9 धावा. निलेश बागुल ज्यांना बापू म्हटलं जातं, एक रायझिंग स्टार सिनियर क्रिकेट मधलं एक मोठं नाव. क्रिकेट विश्वामध्ये, संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये आपल्या गोलंदाजीने प्रभावित करणारा हा गोलंदाज पुन्हा एकदा रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला. दरम्यान 38 सीमा रेषेजवळ मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं गेलं. सिंगल कंप्लीट केली जाते. संतोष आव्हाड यांनी मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. मिस टाइम स्ट्रोक. बाहेरच्या बाजूला बाहेरच्या बाजूला एज लागतोय. चेंडू थोड्या वेळ फ्लाय झाला. 38 सीमा रेषेजवळ मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण थर्डमॅन क्षेत्रामध्ये केलं गेलं. सिंगल कंप्लीट. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावा. स्ट्राईक चेंज होतोय. निलेश बागुल क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करत असताना मैदानावर तुम्ही बघताय. मागच्या अनेक सीझन मध्ये, मागच्या 2-3 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं पिकअप घेतला निलेश बागुल यांनी, अप्रतिम गोलंदाजी, एक स्वतःचं स्थान मात्र आपल्या मेहनतीने बनवलं गेलं क्रिकेट विश्वामध्ये. फुलर लाईनचा चेंडू, मजबूत प्रहार, मात्र लॉंग ऑन सीमा रेषेजवळ सुंदर असा झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. चांगलं यश आपल्या संघाला मिळवून देत असताना निलेश बागुल विषयी आपण चर्चा करत होतो. नाशिक शहरामध्ये जी रब चषक नावाची जी मोठी स्पर्धा, फार मोठी स्पर्धा आयोजित केली गेली होती, त्या स्पर्धेमध्ये थॉमस डायस सारखा जागतिक कीर्तीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू थॉमस डायस आज मात्र ज्या पद्धतीने नाव कमवतोय, त्या खेळाडूला निलेश बागुलने मात्र निश्चितच आपलं शिकार केलं होतं, त्याला बाद केलं होतं. तेव्हापासून मात्र निश्चितच निलेश बागुलच्या गोलंदाजीचा दर्जा मात्र उंचवलेला दिसतोय. आज देखील आपला दर्जा सिद्ध करत असताना या गोलंदाजाने मात्र आपल्या संघासाठी महत्वपूर्ण यश मिळवून दिलंय. बॅट्समनला त्या ठिकाणी एक झेल देण्यास प्रवृत्त केलं गेलं. लॉंग सीमा रेषेजवळ हवेत उंच उडालेला झेल मात्र अप्रतिम रित्या त्या ठिकाणी टिपला गेला आणि संघाला, कानडीमळा संघाला मात्र एक यश मिळवून दिलं ते निलेशने. कानडीमळा सिन्नर क्लब ऑफ कानडीमळा, दुसरं षटक निलेश बागुल. ओय, रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू सरळ जातोय. शॉट फायनली क्रीजन. निलेश पंचांच्या उजव्या बाजूने लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करत आहे. यावेळेस गुडलँड स्पॉट वर चेंडू डिलिव्हर केला गेला, पिच केला गेला. अप्रतिम लाईन. चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र कट होतोय, बाहेर निघतोय. एक डाव्या हाताच्या गोलंदाजाला ऍडव्हान्टेज असतं, त्याचा पुरेपूर वापर करत असताना निलेश बागुल आज भारतीय संघामध्ये देखील तुम्ही बघत असाल तर टी नटराजन हा डाव्या हाताचा गोलंदाज ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो, निश्चितच त्या खेळाडूची मात्र या ठिकाणी आठवण होते. स्टार गोलंदाज, अप्रतिम गोलंदाजी षटकार, 2 षटकांची अखेर होते या ठिकाणी. सन्माननीय सिन्नर टेनिस क्रिकेट मधलं मोठं नाव, अनुभवी नाव, भारतीय सैन्य दलाचे जवान रामभाऊ घोडके यांचं देखील आगमन झालंय. त्याचबरोबर लिजंड क्रिकेटर, सिन्नर टेनिस क्रिकेट विश्वामधले डाव्या हाताचे बॅट्समन सचिनजी भस्के यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मनापासून स्वागत असेल. अविनाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. वैयक्तिक दुसरं, संघाच्या वतीनं 3रं षटक घेऊन. हो, यावेळेस मात्र शफल झाले. बॅटिंग क्रीजचा अप्रतिम वापर करत असताना लेग स्टंप मात्र एक्सपोज केला गेला. हवेत खेळून काढलेला हा फटका संतोष आव्हाड यांच्या बॅट मधून आलेला हा फटका. येस, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय, घोषित एरिया मध्ये चेंडू जातोय. 2 धावा आणि पहिल्या चेंडूवर संतोष आव्हाड यांनी ज्या पद्धतीने आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय, निश्चितच या पुढचं चित्र मात्र स्पष्ट होत आहे. आक्रमण करण्याचा प्रयत्न असेल, धावगती वाढवण्याचा प्रयत्न असेल. अविनाश अनुभवी खेळाडू, आवड्या ज्यांना म्हटलं जातं. त्यावेळेस रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला.
कमबॅक केलं जाते. अविनाश धीम्या गतीची गोलंदाजी करतोय. कुठला वेगवान मारा करण्याचा प्रयत्न तो करत नाहीये. यावेळेस देखील सफल झाले. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. निलेश बाबुल चेंडूच्या मागे येतोय. सुंदर असा क्षेत्ररक्षण धावबाद करण्याचा प्रयत्न असेल. येस आणि स्पार्टन संघाचा खेळाडू या ठिकाणी मात्र धावबाद. बॅक टू द पवेलियन. सुंदर असं क्षेत्ररक्षण, अप्रतिम रिटर्न, सुंदर फेकी केली गेली गोलंदाजीच्या दिशेने आणि आपलं उरलेलं काम मात्र अविनाश सुंदर असं करतोय. खेळाडू धावबाद आणि पवेलियनच्या दिशेने परत. तिसरा धक्का स्पार्टन संघाला बसतोय. धाव संख्या 3 गडी बाद. इलेक्ट्रॉनिक पार्ट चार्जर सारखे प्लस आणि मायनस काढायला 3 गडी बाद 13. टेनिस क्रिकेट खेळत असताना मित्रांनो अनेकांसाठी मला सांगायला आवडेल, माहिती शेअर करायला आवडेल की नवीन चेंडू असताना मात्र निश्चितच चार्जर सारखं चार्जर बोला हा येतो चार्जर तुम्ही त्या दिवशी म्हटले होते ते सिनियर लोक करून घेतले. मी ऑर्डर घेतली ना ऑर्डर घेतली पण मी येणार आहे कार्यक्रमाला. तुम्ही attend करून घ्या. 7:30 वाईट बॉल दिला का वाईट दिला वाईट चाय ना असं कसं पण राजा भाऊ की हो हो त्याची माहिती द्यायची. सॉरी हा सगळेजण मिळून करू बुवा असं. हा पण थोडा उशीर होईल. कोणी ओळखी आहे का अरे कॅमेरा आहे हॅलो ए महेश अविनाश येस चौकार. तिसरं षटक प्रगतीपथावर. या चौथ्या सामन्यातल्या पहिल्या इनिंग मधला पहिला चौकार आता मात्र मैदानावर बघायला मिळतोय. संतोष आव्हाड यांच्या बॅट मधनं. संतोष आव्हाड मात्र निश्चितच आक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहे प्रत्येक चेंडूवर. त्यावेळेस देखील रिव्हर्स फटक्याचा प्रयत्न केला गेला. बॅट आणि बॉल मध्ये मात्र संपर्क होत नाही. चेंडू बॅट्समनच्या पॅडवर जाऊन आदळतोय. षटक संपतोय. 3 षटकांची समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्पार्टन संघ 21 धावा. अविनाशच्या कोट्यातील 2 षटक कंप्लीट होत आहे. 5 षटकांचा सामना असेल. एक गोलंदाज हा 2 षटक टाकू शकतो. पहिलं षटक बॉलिंग पॉवर प्ले असेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या प्रति षटक 7 धावा या सरासरीने धावपंखावर धावा लागताय. 21 गोलंदाजी मार्कवर 4थं षटक घेऊन येत आहे कॉलेज एंड कडनं. जगदीश संतोष आव्हाड यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र बॅट आणि बॉल मध्ये कॉन्टॅक्ट होत नाहीये. जगदीश अप्रतिम सुरुवात षटकाची. हो सुरेख फटका मात्र लांब सीमा रेषेजवळ. महेश डावरे चेंडूच्या खाली येत आहे. बडी मछली जाल में ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू हवेत खेळण्याचा प्रयत्न आणि सीमा रेषेजवळ
एका अप्रतिम असा झेल महेश डावरे यांच्याकडनं आणि स्पाटन संघाला संतोष आव्हाड यांच्या रूपाने आणखी एक धक्का, आणखी एक गडी या ठिकाणी बाद होतोय बॅक टू द पॅव्हिलियन. नॉन सायकिंग एंडला तुम्ही बघू शकता स्पाटन संघाकडनं सिनियर क्रिकेट मधलं एक मोठं नाव महाराष्ट्र पोलीस वाहतूक कर्मचारी सागर आडणे. नॉन स्ट्रायकिंग एंडला तुम्ही बघू शकता अनुभवी नाव, मोठं नाव. निश्चितच त्यांच्याकडनं देखील फार अपेक्षा असतील स्पाटन संघाला. नवीन बॅट्समन येत आहे जगदीश, एक चांगलं षटक, यशस्वी षटक, आतापर्यंत 2 चेंडू कंप्लीट करताय. शॉर्ट पिच चेंडू यावेळेस मात्र सुरेख असं प्लेसमेंट कव्हर खेळून काढलाय. निलेश बागुल चेंडूच्या खाली येत आहे, मात्र मिसफील्ड, थोडस दुसरा धावेचा प्रयत्न असेल, सुरेख रिटर्न, मात्र त्या ठिकाणी स्टॉप करता आला नाहीये. 2 धावा मात्र वेगाने कंप्लीट केले जात आहे. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 4 गडी बाद 23. जगदीश राऊंड द विकेट. हो यावेळेस मात्र जबरदस्त प्रहार केला जातोय ऑन साइडला वीक क्षेत्रामध्ये. लॉन सीमारेषा जवळ खेळाडू चेंडूच्या मागे येत आहे. सिंगल कंप्लीट, धावसंख्या 4 गडी बाद 24. हॅलो जगदीश पुन्हा एकदा राऊंड द विकेट. यावेळी स्टेप आउट झाले, सुरेख फटका कवच मध्ये, मात्र निलेश बागुल पुन्हा एकदा चेंडूच्या मागे येत आहे. भिंतीप्रमाणे सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी, मात्र वेगानं धाव कंप्लीट केली जाते. याच फटकेबाजीची आवश्यकता असते ज्या वेळेस मात्र विकेटचं पतन होत असतं. कोणीतरी विकेटवर थांबण्याची आवश्यकता असते, संयम दाखवण्याची आवश्यकता असते, एक चांगली पार्टनरशिप क्रिएट करावी लागते आणि आपल्या संघाला एक सन्मानजनक धावसंख्या उभारून देण्याचा प्रयत्न करायला हवा. आता मात्र 4 षटकांची अखेर होते, 4 षटक पूर्ण, धावसंख्या धावपलकावर लागत आहे. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26. या अगोदरच्या सामन्यामध्ये 56 धावा 5 षटकांमध्ये फटकावल्या होत्या. स्टेप आउट झाले, ऑफ स्टंप टाकलेला सुंदर असा चेंडू, अप्रतिम लाईन. एक आणखी एक मात्र निश्चितच जय प्रेक्षक मोठ्या अपेक्षेने महेश डावरे यांची गोलंदाजी बघायला मैदानावर मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. त्या प्रेक्षकांची मात्र साफ निराशा होते. महेश डावरे मात्र गोलंदाजी मार्कवर दिसत नाहीये. डाव्या हाताचा फिरकीपटू म्हणून त्यांना ओळख त्यांची. हो सुंदर फटका, सुरेख फटका, 1 बाउन्स, बाउंड्री, एक षटकावर सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. सुरेख फटका. त्यावेळेस मात्र या अगोदरचा चेंडू त्याच जागेवर पिच केला गेला होता. यावेळेस देखील तिथेच चेंडू त्या ठिकाणी डिलिव्हर केला गेला, मात्र बॅट्समन स्टेप आउट झाले, बॅटवर चेंडू पिक केला गेला आणि अप्रतिम त्या ठिकाणी मोठ्या ताकदीने प्रहार केला गेला आणि निश्चितच एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला हा नेत्रदीपक फटका आपल्याला मैदानावर प्रेक्षकांना बघायला मिळतोय. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि शेवटच्या या स्लॉग ओव्हर मध्ये, हाणामारीच्या षटकामध्ये निश्चितच एक चांगला फटका प्रेक्षकांना बघायला मिळतोय. डोळ्यांना सुकावणारा हा फटका आणि एक लेदर क्रिकेटचा फील देणारा हा फटका निश्चितच सिनियर क्रिकेटचं वैभव दाखवून देतोय. अंतिम 5वं षटक प्रगती पथावर. हो यावेळेस मात्र पॉइंटच्या दिशेने डीप मध्ये चेंडू जातोय, वेगाने चेंडू ट्रॅव्हल करतोय, चेंडू सरळ सीमा रेषे पार. सलग 2 चेंडूवर 2 चौकार. निश्चितच शेवटच्या षटकामध्ये मात्र आक्रमक फटकेबाजी केली जाते. नाही, गोलंदाजांकडनं मात्र चूक होते, आखूट टप्प्याची गोलंदाजी केली जाते. टेनिस क्रिकेटमध्ये मात्र निश्चितच अशा प्रकारची गोलंदाजी मात्र नुकसान देह असते. तेच चित्र मात्र मैदानावर बघायला मिळत आहे. दोन्ही एक या अगोदरचा चेंडू फुलर लेनचा होता, फुल त्याने अप्रतिम स्ट्रोक आणि यावेळेस शॉर्ट पिच चेंडूवर मारलेला हा
फटका कमबॅक करताय गोलंदाज, स्टेप आउट झाले. शॉर्ट पिच चेंडू, आखूड टप्प्याचा मारा, चेंडू थोडासा टप्पा पडल्यानंतर मात्र राईज होतोय. बॅट आणि बॉल मध्ये मात्र कॉन्टॅक्ट होत नाहीये. कमबॅक केलं गेलं. एक चांगला सामना स्टँडर्ड ऑफ क्रिकेट मैदानावर बघायला मिळतोय. ऑन साइडला पुल, चेंडू डीप मध्ये जातोय. खेळाडू वेगाने चेंडूवर धावत येत आहे. चांगला रिटर्न. ओ बॅकअप मात्र अप्रतिम. निलेश बागुल पुन्हा एकदा आपल्या संघासाठी धावून येतोय. संकट मोचक निलेश बागुल. फटकेबाजी मात्र शेवटच्या षटकामध्ये केली जाते. स्पार्टन संघ थोडासा उशीर होतोय, मात्र ज्या धावा येत आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत. ओ हवेत खेळून काढलेला फटका. येस, या आतापर्यंत या षटकामधला हा तिसरा चौकार येतोय. षटक इथे संपतोय. 5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या स्पार्टन संघ 40 धावा पूर्ण होत आहे. 4 षटकानंतर धाव संख्या होत्या 26 आणि शेवटच्या षटकामध्ये मात्र 3 चौकाराच्या मदतीनं 14 धावा खेळून काढल्या गेल्या आणि एक सन्मानजनक धाव संख्या 5 षटकानंतर 40 धावा धावपलकावर लागत आहे. 41 धावांचं आव्हान असेल ते कानडी मळा संघासमोर. हे आमच्या आज हा जो येस सर बॉल 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 नवीन बॉल या स्पर्धेत प्रत्येक मॅच मध्ये दोन्ही इनिंगला नवीन वापरताय का? मला काय कर माहिती का, बरं एक काम कर, सोन्या तिथे थांबलं थांबू थोडं संपली का मग चालू बोलू केला मध्ये कोणत्या मोबाईलचं दुकान? एवढंच आमचा मित्र आजच्या दिवसभरातला हा 4था सामना मैदानावर खेळला जातोय. कानडी मळा संघानं नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्याचं कारण निलेश बागुल असेल, स्वतः महेश डावरे असतील, अविनाश जाधव असेल, जगदीश असेल, असे एकापेक्षा एक सरस गोलंदाजांचा भरणा असल्या कारणामुळे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्या 4 षटकामध्ये मात्र टिच्चून मारा केला गेला. अविनाश असेल, त्यानंतर निलेश बागुल असेल यांनी आपला अनुभव पुरेपूर मैदानावर लावला आणि प्रतिस्पर्धी संघ जो स्पार्टन संघ असेल त्या स्पार्टन संघाच्या फलंदाजांवर नियंत्रण ठेवलं. कुठली मोठी फटकेबाजी करण्याची संधी प्रतिस्पर्धी खेळाडूंना दिली नाही. 4 षटकांमध्ये धावसंख्या धावपलकार होत्या 26. मात्र शेवटच्या 5व्या षटकामध्ये ज्या पद्धतीने मात्र स्पार्टन संघाच्या खेळाडूने अप्रतिम फटकेबाजी केली, शेवटच्या षटकामध्ये 3 चौकार त्या ठिकाणी खेचले गेले, 14 धावा वसूल केल्या गेल्या आणि 40 धावांसारखे एक सन्मानजनक फायटिंग स्कोर त्या ठिकाणी उभारली गेली आणि प्रतिस्पर्धी कानडी मळा संघासमोर 4 षटकांमध्ये 41 धावांचं आव्हान ठेवलंय. आता सलामीची जोडी कानडी मळा संघाची तुम्ही बघू शकता मैदानावर येताना. अविनाश जाधव पुन्हा एकदा स्टार ऑलराऊंडर सिन्नर क्रिकेटचा अविनाश, ज्यांना आवड्या देखील म्हटलं जातं, त्यांची साथ देत आहे लाल जर्सी मध्ये. नमस्कार, बोला. चमचा. अरे बाप रे, हो शरद भाऊ नमस्कार. नमस्कार चमचा करतो मी. तुमच्या टीमचं नाव काय विसरलो, येणार नाही का? सिन्नर कॅपिटलचे प्रमुख योगेश भाऊ, त्या समभाऊ नमस्कार. नमस्कार. त्यांचं नाव काय आहे बॅट्समन? दुसरा डाव, पहिलं षटक, पहिला चेंडू, शॉर्ट पिच चेंडू, मिस टाइम स्ट्रोक, हवे चेंडू. ओ माय गुडनेस,
दरम्यान शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये मात्र पहिल्याच चेंडूवर हवेत उंच उडालेला झेल. फाईन लेग रिजन मध्ये मात्र एक वेळ होता सागर आडणे यांच्याकडनं. सुपर झेल मात्र त्या ठिकाणी ड्रॉप होतोय. विजय माळी पहिल्याच चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेला. आखूड टप्प्याचा चेंडू पूल फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅटची बाहेरची बाजू एज लागून चेंडू हवेत फ्लाय झाला. विकेट किपरच्या मागच्या बाजूला मात्र शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये सागर आडणे चेंडूच्या खाली येत आहे. झेल त्या ड्रॉप होतोय. पहिल्या चेंडूवर मात्र एक मोठं जीवदान विजय माळी यांना मिळतंय आणि या पुढच्या खेळामध्ये या जीवदानाचे काय परिणाम होता ते बघायला मिळेल. ओहो, यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू थोडासा खाली राहतोय. पॉइंट रिझन मध्ये मात्र खराब क्षेत्ररक्षण. दुसरी धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसऱ्या प्रयत्नामध्ये संतोष आव्हाड मात्र चेंडू कलेक्ट करताय. त्या दरम्यान पैकी येईपर्यंत मात्र 2 धावा त्या ठिकाणी वसूल केल्या जात आहे. धावसंख्या 2 चेंडू नंतर पहिल्या षटकामध्ये 3 धावा धावपलकर लागताय. 41 धावांचा पाठलाग करतोय तो कानडी मळा सिन्नर क्लब ऑफ कानडी मळा. बॅटिंग बॉलिंग पॉवर प्ले मधलं पहिलं षटक. दुसरा डाव आजच्या दिवसभरातला 4था सामना. हो, सन्मान दिला गेला. वाह, स्टँडर्ड ऑफ क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट मैदानावर बघायला मिळत आहे. अविनाश जाधव आक्रमक फटकेबाजीसाठी ज्या खेळाडूला ओळखलं जातं तो खेळाडू मात्र ज्या पद्धतीने सन्मान देतोय निश्चितच त्याचं देखील कौतुक करावं लागेल. गोलंदाजी करत असणारा या उगवत्या खेळाडूला यंगस्टरला देखील कौतुक करावं लागेल. त्याचं देखील कौतुक करावं लागेल. यावेळेस मिस टाइम. येस, यावेळेस मात्र गली रिजन मध्ये सुंदर असा झेल त्या ठिकाणी टिपला जातोय आणि अविनाश जाधव सारखा एक अनुभवी बॅट्समन मात्र स्वस्तामध्ये बाद होतोय आणि त्याला निश्चितच पॅव्हिलियन मध्ये परत जावं लागेल. बॉलिंग पॉवर प्ले मधलं पहिलं षटक टाकत असताना हा तरुण गोलंदाज तुम्ही मैदानावर बघताय. निश्चितच कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षणाची सजावट मैदानावर केली गेली. 4थ्या 5व्या स्टंपवर त्या ठिकाणी निश्चितच लाईन पिच केला गेला. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अविनाश यांच्याकडनं केला गेला आणि बॅटची बाहेरची एज चेंडू हवेमध्ये फ्लाय झाला. गली रिजन मध्ये मात्र चेंडू च्या खाली येतोय. क्षेत्ररक्षक एक सुंदर असा झेल टिपला जातोय. पहिला धक्का अविनाश जाधव यांच्या रूपाने बसतोय. अविनाश जाधव फार मोठं नाव आक्रमक फटकेबाजीसाठी त्यांना ओळखलं जातं. स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट म्हणजे शेवटच्या षटकांमध्ये हाणामारीच्या षटकामध्ये अविनाश जाधवला बॅटिंगसाठी त्यांच्या आक्रमक बॅटिंगसाठी ओळखलं जातं. आज मात्र निश्चितच त्यांना प्रमोट. बॉल किती आले, बॉल किती बाकी आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या षटकामध्ये. विजय माळी ऑन स्ट्राईक. शॉर्ट पिच चेंडू यावेळेस मात्र येस, इज गॉन, इज गॉन. विजय माळी झेल बाद. या पहिल्या षटकामध्ये मात्र स्पार्टन संघ वरचढ ठरतोय. निश्चितच चांगलं षटक म्हणावं लागेल. गोलंदाजीचं मात्र निश्चितच कौतुक करावं लागेल. सलामीची जोडी मात्र स्वस्तामध्ये बाद होते. शॉर्ट पिच चेंडू होता. पॉइंटला उभे असणाऱ्या खेळाडूच्या डोक्यावरून फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी विजय माळी यांच्याकडनं केला गेला. बॅट आणि बॉल मध्ये मात्र कॉन्टॅक्ट होत नाहीये. गली क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता रिप्ले बघायला मिळाला. यावेळेस मात्र ऑनसाइडला उजव्या हाताच्या बॅट्समन कडनं अविनाश कडनं ती चूक झाली आणि लगेचच पुढच्या वेळेस मात्र विजय माळी यांच्याकडनं मात्र चूक होते. याचं संपूर्ण श्रेय मात्र निश्चितच गोलंदाजांना द्यावे लागेल. 2 महत्वाचे खेळाडू बॅट्समन त्या ठिकाणी मात्र पहिल्या षटकामध्ये बाद करण्यात यश मिळतंय. ते स्पार्टन संघाच्या गोलंदाजांना निश्चितच अप्रतिम कामगिरी त्या ठिकाणी मैदानावर करत असताना स्पार्टन संघाचा हा गोलंदाज नवीन बॅट्समन येत आहे स्वतः कर्णधार महेश डावरे. गोलंदाजीसाठी निश्चितच प्रेक्षकांची अपेक्षा होती. ती अपेक्षा मात्र महेश डावरे पूर्ण करू शकले नाही. आता मात्र फलंदाजीसाठी मैदानात येत आहे. निश्चितच एक कॅप्टन इनिंगची आवश्यकता असेल. महेश डावरे यांच्याकडनं प्रेक्षकांची अपेक्षा असेल. कोलकाता चेंडू अतिशय हुशारीने चेंडू ग्लान्स केलाय. मनगटाचा वापर केला गेला. चेंडू कट केला गेला. चेंडू सरळ जातोय. शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये पहिल्या या यशस्वी षटकाची अखेर होते. या
स्वप्नवत षटकाची अखेर होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कानडी माळा संघाची धावसंख्या 2 गडी बाद. पॉइंट जाओ गणेश सर, 2 बाद 4. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गडी बाद 4 धावा. गाड 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 आहे का कोणाकडे? गाड प्लीज. हे कोणाकडे गाड असेल तर त्या बॅट्समॅनला प्लीज. मामा झूम जो कुठे नंतरचा सामना असेल, या नंतरचा सामना असेल तो जायगाव विरुद्ध टाणगाव. कॅप्टन कॅप्टन पुढे सारखा थोडं. व्यासपीठाच्या समोरच्या बाजूला सन्माननीय शरद गोजरे कॅप्टन यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेक होते. जायगाव संघाचे कर्णधार प्रकाश काकड, त्याचबरोबर ठाणगाव संघाचे कर्णधार येस 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 ठाणगाव संघ राहुल शिंदे कर्णधार. यावेळेस मात्र ठाणगाव संघ राहुल शिंदे नाणेफेक जिंकताय. निश्चितच त्यांच्या निर्णयाची अपेक्षा असेल. यानंतरचा सामना असेल जायगाव विरुद्ध ठाणगाव. जायगाव संघ देखील प्रकाश काकड यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेत सहभागी होतोय. त्यानंतर ठाणगाव संघ मात्र बऱ्याच दिवसानंतर या स्पर्धेत सहभागी होतोय. सिन्नर तालुक्यातील कुठल्याही स्पर्धेमध्ये ठाणगाव संघ मात्र बऱ्याच दिवसानंतर मी समालोचन करत असताना मात्र निश्चितच मला माझा पहिला प्रसंग असेल. ठाणगाव संघातील खेळाडूंना प्रत्यक्ष मैदानावर बघायची संधी आज मला मिळते. पहिल्या षटकामध्ये मात्र ज्या पद्धतीने तिखट मारा तुम्ही म्हणू शकता, आग ओकणारी गोलंदाजी केली गेली, इम्प्रेसिव्ह बॉलिंग केली गेली. लोअर फुल टॉस हळवारपणे मनगटाचा वापर केला गेला. ऑन साइडला मात्र पंचांच्या बाजूला सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं गेलं. सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 नि वाढेल. 2 गडी बाद 5 धावा. पहिलं षटक बॉलिंग पॉवर प्ले असताना क्षेत्ररक्षणावर मर्यादा होत्या. क्षेत्ररक्षण आता मात्र 38 सीमा रेषेच्या बाहेर जाईल. पहिल्या चेंडूवर मात्र ऑन साइडला अतिशय सावधपणे चेंडूला दिशा दिली गेली, स्टेअर केला गेला आणि स्क्वेअर लेग 38 सीमा रेषेजवळ सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं गेलं. सिंगल कंप्लीट. धावसंख्या 5. स्ट्राईक चेंज होतोय. स्ट्राईक वर येत आहे स्टार खेळाडू महेश डावरे. यस, ठाणगाव संघ नाणेफेक जिंकतोय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय आणि जायगाव संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित करतोय. त्यानंतर सिन्नर क्रिकेट मधले मोठे खेळाडू समाधान शिरसाट यांचं देखील स्वागत असेल. सेन्सेशनल समा उर्फ समाधान शिरसाट. त्यानंतर स्टार खेळाडू सिन्नर क्रिकेट मधलं एक मोठं नाव, टेनिस क्रिकेट विश्वामधलं मोठं नाव संदेश आव्हाड यांचं देखील स्वागत असेल. सिन्नर क्रिकेटचं नाव संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये मोठे करणारी ही मोठी खेळाडू सिन्नर क्रिकेटचं वैभव मी त्यांना म्हणेल. यावेळेस मात्र ऑन साइडला एक सुरेख फटका महेश डावरे आपल्या इनिंगचा श्री गणेशा करताय. सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 नि वाढेल 6 धावा. आजच्या दिवसभरातला हा 4था सामना मैदानावर खेळला जातो. यानंतरचा 5वा सामना असेल तो ठाणगाव विरुद्ध जायगाव. अशी लढत, अशी भिडंत, असा संघर्ष यानंतरच्या सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. राऊंड द विकेट मारा केला जातोय. हो फुलरलेनचा चेंडू ओव्हरपिच चेंडू ड्राइव्ह केला गेला. अप्रतिम फटकेबाजी, ग्राउंड शॉट, मैदानी फटका तुम्ही मैदानावर बघताय. लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला फटका. सुंदर असं क्रिकेट मैदानावर बघायला मिळतंय. त्या पद्धतीनं ओव्हरपिच चेंडू होता. मोठा फटका खेळण्याची संधी बॅट्समनला होती, मात्र आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवलं. सरळ बॅटने फटका खेळला, ड्राइव्ह केला. निश्चितच त्या बॅट्समनचं देखील कौतुक करावं लागेल. स्ट्राईक चेंज होतोय. सिंगल, डबल, एकेरी, दुहेरी धावा काढून देखील तुम्ही सामना जिंकू शकता. मैदानावर मात्र हे बघायला मिळतंय. बॉल, बॅटिंग आणि बॉलिंग यामधलं फाईट. या अगोदरच्या चेंडूवर सुरेख फटका, मैदानी फटका, ड्राईव्ह बघायला मिळाला. यावेळेस मात्र मोठा फटका आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न महेश यांच्याकडनं केला गेला. हो, यावेळेस फुलरलेनचा चेंडू ड्राईव्ह केला जातोय. ऑफ ड्राईव्ह चेंडू जातोय 38 सीमा रेषेजवळ मिड ऑफ फ्री झोन मध्ये. चेंडू स्टॉप केला गेला. सिंगल कंप्लीट केली जाते.
झाले का बॉल? तीन बॉल किती झाले बॉल? बॉल लास्ट बॉल दुसऱ्या षटकातला हा अंतिम चेंडू. त्यावेळेस मात्र बॅट्समन स्टेप आउट झाले. यस, षटक संपण्याचा इशारा पंचांकडनं येतोय. 2 षटकांची समाप्ती होते. रामा यस मित्र, दुसऱ्या षटकातल्या अंतिम चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न बॅट्समन कडनं केला गेला, मात्र निश्चितच अतिशय हुशारीने गोलंदाजी त्या ठिकाणी केली जाते. गोल्डन स्पॉटवर चेंडू पिच केला गेला. टप्पा पडल्यानंतर मात्र राईस होतोय. बॅट आणि बॉल मध्ये मात्र कॉन्टॅक्ट होत नाहीये. चेंडू सरळ विकेट किपरच्या दिशेने जातोय. 41 धावांचा पाठलाग करायचा असताना 2 षटकाची अखेर होते. 12 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बॉल पाहिजे तू बोलतो जमा करा. नाही बॉल जमा करा. तू बॉल आम्हाला पुढं ऐक ना, ते झूम राहू दे पुढं काही. ऐक ना, तसंच आहे. मी फक्त विचारतोय. सगळे बॉल एक टीमला वाटून द्यायचे. अच्छा. टुर्नामेंट झाली. हां, ते टॉसच्या वेळेस पाहिजे होतं मला इथं. 18 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. खूप जवळ झालं. तीनला 30 आणली जिंकली आता. सुनील अजून थोडं. बस. हां, बस 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 बस. सुनील वैयक्तिक दुसरं, संघाच्या वतीने 3रं षटक घेऊन येत आहे. आणखी एक या स्पर्धेमध्ये बघायला मिळतंय मित्रांनो, प्रत्येक गोलंदाज हा राऊंड द विकेट मारा करतोय. शॉर्ट पिच चेंडू पुल, पॉवरफुल आणि सक्सेसफुल. येस, हो क्या बात आहे. मुख्य पंच तुम्ही बघत असाल, इकडे बॅट्समन कडनं मारलेला हा अप्रतिम स्ट्रोक, तिकडे पंचांकडनं दिलेला हा निश्चितच सुरेख इशारा षटकाराचा. मात्र सिनियर क्रिकेटचं स्टँडर्ड वाढवणारा हा खेळ आज मैदानावर आपल्याला बघायला मिळतोय. मागच्या बॉलरने काय केलं, सगळी पुढे बॉल टाकली. येस, काय म्हणतोय? अरे ही पांढरी झाली आता, काळी करून आलो म्हणून. महेश डावरे यावेळेस आखूट टप्प्याचा समाचार घेत असताना एक अप्रतिम स्ट्रोक महेश डावरे यांच्या बॅट मधनं तो आपल्याला चांगला ओळखीचं म्हणून पण लागत नाही. चौकार येतोय. काय सर? निम्मे पोरांचं खेळ माहिती. येस, थँक्यू. चौकार. एक शॉर्ट पिच चेंडूचं जर तुम्ही याच पद्धतीने चेंडू पिच केले गेले, डिलिव्हर केला गेला तर त्याचे गंभीर परिणाम होतील. हो, मिसलाईन स्ट्रोक, हवेत चेंडू बऱ्याच वेळ. लाजवाब क्षेत्ररक्षण, अप्रतिम धावबाद करण्याची संधी असेल. सुरेख रिटर्न, मात्र अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. महेश डावरे मात्र निश्चितच आपल्या फलंदाजीचा गिअर बदलताय, आक्रमक फटकेबाजी करताय. महेश डावरे ऑन फायर. महेश विरुद्ध सुनील असा संघर्ष मैदानावर बघायला मिळतोय. ऑन साइडला लेग समोर टाकलेला चेंडू थोडेसे शफल झाले. बॅटिंग क्रीजचा मात्र सुंदर असा वापर केला जातोय. ऑन साइडला प्लेसमेंट, सुंदर फटका स्ट्रेअर केला गेला. संतोष आव्हाड चेंडूच्या मागे सिंगल कंप्लीट केली गेली. एक धाव पूर्ण होते, स्ट्राईक चेंज होईल. प्रत्येक चेंडूवर जर तुम्ही याच पद्धतीने सिंगल, एकेरी, दुहेरी धावा, खराब चेंडूवर समाचार घेतला गेला, धावफलक सतत हलता ठेवला तर निश्चितच यश तुमच्यापासून दूर नाहीये. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. याच पद्धतीने तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. स्टँडर्ड क्रिकेट खेळावं लागेल, दर्जेदार क्रिकेट खेळावं लागेल. हो, यावेळेस मिसटाईम दुसऱ्या स्लिप मध्ये चेंडू जातोय. हे चेंडू थोडासा फ्लाय झाला, बाहेरच्या बाजूचा एज कड घेत चेंडू मात्र तिकडे जातोय. मिसटाईम स्ट्रोक, बॅट आणि बॉल मध्ये मात्र चेंडू कॉन्टॅक्ट होत नाहीये आणि थोडंसं मिसटाईम स्ट्रोक सिंगल मात्र येईल. प्रत्येक चेंडूवर धावा वसूल केलं जात आहे. हेच मात्र निश्चितच कानडमळा या संघाचं हे यश असेल. महेश मात्र आपल्या सहकार्याला सोबत घेऊन खेळतोय आणि एक कॅप्टन इनिंग मात्र मैदानावर क्रिएट केली जाते. महेश पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक,
पहिलं षटक मात्र ज्या पद्धतीने टाकलं गेलं, दुसऱ्या षटकामध्ये मात्र निश्चितच त्याप्रमाणे अपेक्षित असं यश मात्र गोलंदाजाला मिळत नाहीये. राऊंड द विकेट महेश साडी. त्यावेळेस मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप. येस, एक अनोख्या स्टाईल मध्ये मात्र मुख्य पंच देवा आवारे इशारा करताय. व्हाईट बॉल. एका मानसिकता असते मैदानावर मित्रांनो, ज्या पद्धतीने बॅट्समन प्रत्येक चेंडूवर धावा वसूल करतोय, यावेळेस मात्र कुठेतरी गोलंदाज मात्र डिस्टर्ब होतोय आणि त्याच्याकडनं चुका होत आहे. हेच तर खरं क्रिकेट मधलं यश असतं. बॅट्समनला मात्र संयमानं खेळ आपला दाखवावा लागतो, धावफलक हलता ठेवला जातो, हे महत्वाचं असतं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला, टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू थोडासा खाली राहतोय बॅट्समनच्या. येस बॅट्समनच्या पॅडवर जाऊन चेंडू आदळतोय आणि पुन्हा एकदा देवा आवारे सर आपल्या अनोख्या स्टाईल मध्ये या ठिकाणी लेग बाईकचा इशारा देत आहे. एक अवंतर धाव मिळेल, या एक अवंतर धावीच्या मदतीने धावफलक वाढेल. धावफलकावर धावा लागताय, धावफलकावर धावा लागताय. तिसऱ्या षटकामध्ये 18 धावा, 41 धावांचा पाठलाग करतोय तो कानडी मळा हा संघ. पहिल्या षटकामध्ये सुनीलनी ज्या पद्धतीने 2 महत्वपूर्ण गडी बाद केले होते, ओहो यावेळेस मात्र बिग हिट. ओ यस, इज गॉन. आवश्यकता नव्हती आपल्या सहकार्याला, मात्र निश्चितच तुम्ही एकेरी दुहेरी धावा काढत एक सिंगल काढत स्ट्राईक देऊ शकले असते. यस, षटक इथे संपेल. कानडी माळा संघासाठी मात्र हे षटक 50-50 ठरेल. संमिश्र षटक तुम्ही म्हणू शकता. तिसऱ्या षटकाची अखेर होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या प्रति षटक 6 धावा, या सरासरीने 18 धावा धावफलकावर लागत आहे. आणि आता शेवटचे 2 षटक शिल्लक, 12 चेंडू शिल्लक. या 12 चेंडूंमध्ये कानडी माळा संघाला धावांची आवश्यकता. त्या 12 चेंडू किती आले? 12 चेंडू 23 धावा. आमच्या डाव्या बाजूला तुम्ही बघू शकता सिनियर क्रिकेट मधला आणखी एक यंगस्टर, तरुण नाव सागर चेवले यांचं देखील मनापासून स्वागत असेल. वेगवान गोलंदाज, आक्रमक फलंदाजी हे त्यांच्या खेळाचं वैशिष्ट्य असतं. STPL मध्ये सिनियर टेनिस प्रीमियर लीग मध्ये अप्रतिम कामगिरी मागच्या पर्वामध्ये त्यांनी केली होती. त्यानंतर मात्र संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये आपली दखल घ्यायला त्यांनी लावली. सुरेख असं प्रदर्शन मागच्या 2 सीझन मध्ये त्यांच्याकडे राहिलंय. सिनियर क्रिकेटचं देखील यश म्हणावं लागेल. मैदानावर मात्र चर्चा होते. एक महत्वपूर्ण सामना खेळत असताना मात्र ज्या पद्धतीने चर्चा व्हायला हवी ती आता मात्र मैदानावर बघायला मिळते. स्पार्टन संघ मात्र निश्चित आता सामन्यामध्ये अनेक वेळेस प्रत्येक स्पर्धेमध्ये सिनियर खेळाडू नेहमीच आपल्या ज्युनियर्सला, नवीन खेळाडूंना प्रोत्साहित करत असतात, मोटिवेट करत असतात. आज देखील तुम्ही मैदानावर बघत असाल तर अनेक सिनियर खेळाडू या ठिकाणी मैदानावर आवर्जून उपस्थित राहिलेत. सन्माननीय किरण भाऊ असतील, शरद भाऊ गोजरे असतील, किरण भाऊ गोजरे, पिंटू भाऊ थोरात, भगवान शिंदे, ही सर्व सिनियर मंडळी आज आपल्या या सहकाऱ्यांना मोटिवेट करण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी स्वतः आवर्जून मैदानावर उपस्थित आहेत. यावेळेस मात्र ऑन साइडला खेळून काढलेला फटका 2 धावा कंप्लीट केले जाते. 12 चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता असताना आता मात्र धावसंख्या 11 चेंडू आणि 21 धावा. 4थं षटक, पहिला चेंडू कंप्लीट. अतितटीचा सामना, रोमांच. क्रिकेट म्हणजे रोमांच, क्रिकेट म्हणजे उत्कंठा, क्रिकेट म्हणजे थरार. ओ येस, गॉन. बॅकफुटला गेले. ऑनचा या ठिकाणी ऑफ साइडला खेळण्याचा, पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, बॅकफुटला गेले. एज लागून चेंडू सरळ जातोय विकेट किपरच्या दिशेने आणि विकेटच्या मागच्या बाजूला एक अतिशय सुरेख झेल आणि कानडी मळा संघाला आणखी एक धक्का बसतोय. 4था धक्का बसतोय. खेळाडू बाद, बॅक टू द पवेलियन. यश मिळतंय स्पार्टन संघाला. 10 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये सुनीलचा भेदक मारा. पॉवर प्ले असताना देखील अविनाश आणि विजय सारख्या एक ताबडतोड फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंना मात्र स्वस्तामध्ये त्यांनी बाद केलं, आपलं स्टँडर्ड दाखवलं. दुसऱ्या षटकामध्ये देखील निश्चितच चांगलं षटक, चांगली गोलंदाजी केली गेली. नियंत्रित बॅट्समनला त्या ठिकाणी
कुठली मोठी फटकेबाजी करण्याची संधी दिली गेली नाही आणि निश्चितच ज्या अपेक्षेने जी रणनीती घेऊन मैदानात स्पाटन संघ उतरला होता त्या रणनीतीमध्ये मात्र कुठेतरी यश मिळवत असताना तुम्ही संघाला बघताय. हो फुलरलेचा चेंडू ऑन साइडला वीक क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. जबरदस्त प्रहार. चार आले ना अनिश्चितता खेळ अनिश्चितता खेळ ते म्हणतात. एखादा दोन बसले ना कडक चार बॉल झाले 8 बॉल. हे काय रे तू संगम मला नाही तर आबिला घेऊन आलाय. तुम्ही थांबा ना तो येऊच राहिले पण तोवर थांबा ना. अरे तसं आता थांबायचं नाही ते या सामन्यासाठी कानडी मळा संघाला 8 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. अप्रतिम स्ट्रोक एक महत्वाच्या क्षणी मात्र चौकार येतोय. निश्चितच या 4 धावा मात्र कानडी मळा संघासाठी महत्वपूर्ण ठरतील. हो फुलरचा चेंडू जबरदस्त प्रहार. पुन्हा एकदा चेंडू सरळ जातोय लॉब रिझर्व मध्ये. हो 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 निश्चितच आता नशीब मात्र कानडी मळा संघाला साथ देतोय. आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणाने मात्र चेंडू थोडासा टॉस होतोय राईस होतोय आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. आता समीकरण या सामन्याचं 7 चेंडू आणि 11 धावा. 12 चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता असताना सामना आता मात्र 7 चेंडूंमध्ये. अनुभवी खेळाडूला गोलंदाजाला मात्र आमंत्रित केलं जात आहे. सागर आडणे महाराष्ट्र वाहतूक पोलीस यांना आमंत्रित केलं जात आहे. अनुभवी गोलंदाजाला त्या ठिकाणी इन्व्हाइट केलं गेलं. महेश कावरे विरुद्ध सागर आडणे अशी ही फाईट आता मैदानावर बघायला मिळते. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील एक चांगली फाईट बघायला मिळाली आणि आता देखील त्याच दर्जाचं स्टँडर्ड क्रिकेट बघायला मिळत आहे. संतोष आव्हाड सागर आडणे मात्र चर्चा करताय. चर्चा झाली पाहिजे संवाद झाला पाहिजे. हो 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 यावेळेस मात्र अनियंत्रित गोलंदाजी. येस येस देवसरांकडनं पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 2 अवंतर धावा. चेंडू मात्र काउंट होणार नाहीये. 6 चेंडू आणि 5 धावा. ऑन साइडला प्लेसमेंट स्ट्रेट केला गेला. धावत करण्याची संधी असेल. पुन्हा एकदा खराब रिटर्न. खराब रिटर्न. 2 धावा पुन्हा एकदा वसूल केले जात आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. धावत करण्याची ओ माय गुडनेस डायरेक्ट हिट. धरला नेम आणि केला गेम. तिथं महेश डावरे या ठिकाणी धावबाद होत आहे. आवश्यकता नव्हती. येस येस धावबाद. पाच चेंडू शिल्लक. 6 चेंडूमध्ये 7 धावा असताना ज्या पद्धतीने पहिल्या चेंडूवर व्हाईट बॉल टाकला गेला आणि काही बाईकच्या स्वरूपात देखील धावा आल्या. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या अगदी बाहेर. येस
या षटकातला आणखी एक वाईट बॉल. निश्चितच आवश्यकता असते 6 चेंडूमध्ये 7 धावा असताना देखील मात्र अनियंत्रित गोलंदाजी त्या ठिकाणी केली गेली आणि एक समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला सुरेख क्षेत्ररक्षण संतोष आव्हाड आपल्या उजव्या बाजूला झेप घेत एक सुंदर असं पण चेंडू त्या ठिकाणी स्टॉप केला गेला. फलंदाजी करत असताना देखील संतोष आव्हाड यांनी मात्र एक आकर्षक फटकेबाजी केली. रिव्हर्स फटके एक चांगले त्या ठिकाणी. येस 5 चेंडू आणि 4 चेंडू आणि 4 चेंडू 2 धावा. येस या पद्धतीने सामना मॅच संपली ना आता ही? संपली ना आता ही? थांबते विकेट स्टॉप करणं. स्टॉप येत आहे.